नमस्कार मंडळी, आम्ही बिघडलो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी गणेश जोशी. आपली मुलखा वेगळी माणसं या सिरीजला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मनपूर्वक आभार. पहिल्यांदा आज एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. त्यांच्या कार्याची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत बालक पालक संस्थेचे श्री विनायक जोशी. नमस्कार विनायक जोशी सर. नमस्कार. विनायक जोशी सरांचं जे काम आहे बालक पालक संस्थेत मार्फत ते जे काम करतात हे कसं वेगळ्या प्रकारचं आहे, त्याच्यातून काय नक्की साध्य करायचं आहे आणि समाजाला, अर्थात हे नावावरून तुम्हाला लक्षात येत असेल, बालक पालक म्हणजे अर्थातच बालकांशी निगडीत, म्हणजे जे देशाचं भवितव्य आहे त्याच्याशी हे निगडीत असणारं असं काम, जे कार्य आहे त्याची आपण माहिती श्री विनायक जोशी सर यांच्याकडून आता करून घेणार आहोत. पहिल्यांदा सर तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो, कारण मला उत्सुकता आहे. आता तुम्ही बालकांबरोबर काम करत आहात, तर तुमचं बालपण कसं गेलंय हे मला तर पहिल्यांदा जाणून घ्यायचंय. माझं बालपण म्हणाल तर वेगवेगळ्या गावांमध्ये गेलं. बर. कारण माझा जन्म मूळ सोलापूरचा, पण माझं सगळं शाळेतलं जे बालपण असं म्हणू आपण ते गेलं साताऱ्यात. माझे वडील नोकरीच्या निमित्ताने साताऱ्यात होते आणि तिथे आम्ही एका छोट्या वाड्यामध्ये राहायचो. गल्ली म्हणा किंवा वाडा संस्कृती ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या सगळ्या त्या वातावरणामध्ये माझं सगळं बालपण गेलं. नंतरचा जो काळ होता तो परत सातारा जरी शहराचं किंवा जिल्ह्याचं गाव असलं तरी त्यालाच सदृश्य असं सोलापूर जिल्ह्यातलं एक गाव आहे. तर वडिलांची माझ्या बदली झाली, त्याच्यामुळे आम्ही परत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी नावाचं जे गाव आहे तालुक्याचं, भगवंतासाठी फेमस असलेलं, भगवंत मंदिरासाठी, तर तिथे शिफ्ट झालो. साधारण मला वाटतं मी 13 वर्षांचा असेल, 12-13 वर्षांचा साधारण. त्या काळामध्ये तिथून पुढचं सगळं माझं बालपण हे बार्शीमध्ये गेलं. फक्त एक त्यातला कॉमन दुवा असा होता की बार्शी माझा आजोळ आहे. त्याच्यामुळे बार्शीला लहानपणी येणं खूप होतं, तेव्हा आपण माझं बालपण बार्शी आणि सातारा या 2 शहरांमध्ये गेलं असं म्हणायला हरकत नाही. या 2 गावांमध्ये गेलं. आता कसं गेलं हा जो तुमचा पुढचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी सांगायचं झालं तर माझं बालपण थोडं संमिश्र होतं. म्हणजे थोडस नेहमी आपण विनोदाच्या भाषेत म्हणताना म्हणतो बघा, एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू, तसं. म्हणजे माझं बालपण हे जेवढं आनंदात गेलं तेवढंच भरभरून मार खाण्यात गेलं. मी वडिलांच्या हातचा खूप मार खाल्लाय. सो
शाळेत शिकताना, परत नंतर मित्रांबरोबर खेळताना खोड्या करत होतो का काय मला माहिती नाही, काय माझ्याकडनं चुकत होतं का तेही मला माहिती नाही, पण मी वडिलांचा मार भरपूर खाल्ला. सो माझं बालपण मार खात पण भरपूर गेलं. आनंदात गेलं, फिरण्यात गेलं, हसण्यात बागडण्यात गेलं, ते तर सगळ्यांचंच जातं. तसंही गेलं आणि असंही गेलं. असं माझं बालपण गेलं एकंदरीत. तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण कोणत्या शाखेतून केलं आणि कुठलं कॉलेज? महाविद्यालयीन शिक्षण थोडंसं ते गमतीशीर आहे खरं तर. मला 10वी झाल्यानंतर माझ्या वडिलांना असं फार वाटायचं की मी सायन्सला गेलं पाहिजे. सो बऱ्याच प्रयत्नांनी त्यांनी मला सायन्सला ऍडमिशन दिली. पण अगदी खरं सांगायचं तर माझा शैक्षणिक पाया तेवढा काही पक्का नव्हता. खरं सांगायचं तर ते अजूनही नाहीये. पण त्यामुळे मी 12वीत सपशेल फेल झालो. बर. मग मला लक्षात आलं, तर वडिलांनी ते आधीच लक्षात आलं होतं, पण ते वडील शिक्षकी पेशातले असल्यामुळे त्यांना सातत्याने वाटायचं की आपला मुलगा किंवा विनायक हा सायन्समध्ये जावा, सायन्समधनं त्यांनी पुढे इंजिनिअरिंग करावं, इंजिनिअरिंग करून मग त्यांनी पुढे त्याच क्षेत्रामध्ये करिअर करावं. पण त्याचा मोह मान्य नव्हतं काळाला येणाऱ्या. त्यामुळे माझं 12वीतलं सायन्समधलं भवितव्य एकंदरीत मार्कांमधनं जेव्हा त्यांना ते दिसलं, तेव्हा त्यांनी मला मोकाट सोडून दिलं. त्यांच्या लक्षात आलं की आता हे काही पुढे फार काही चांगलं होणार आहे अशातला काही भाग नाही. सो मग मी स्वतंत्र झालो आणि मग मी 12वीला परत ऍडमिशन कला शाखेला घेतली. बर. म्हणून मग मी 12वीला आर्ट्सला होतो. सो माझं 12वीचं जे तुम्ही मला आता विचारलं की 12वीतलं शिक्षण कुठं झालं किंवा महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं 12वी पासून. बरोबर. सो ते आर्ट्स आणि सायन्स दोन्ही मध्ये घेतलं, दोन्ही स्ट्रीम मध्ये झालं. मग पुढचं महाविद्यालयीन शिक्षण हे माझं कला शाखेत झालं, सोलापूरला संगमेश्वर महाविद्यालयामध्ये. आणि 12वीचं जे माझं आर्ट्सचं जे होतं ते भारतीय विद्यापीठ सोलापूर, आणि सायन्सचं जे होतं ते झाडबुके महाविद्यालय बार्शी, कारण आम्ही तेव्हा वास्तव्याला बार्शीला होतो. सो महाविद्यालयीन शिक्षण माझं अशा 2-3 या कॉलेजेस मधनं या प्रकारे झालं. एखादी मित्रांबरोबरची काही आठवण आहे का तिकडची विशेष? भरपूरच आठवणी मित्रांबरोबरच्या. पण मला या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर सांगायला एक आठवण नक्की आवडेल. ती म्हणजे मी प्रयोगशील होतो पहिल्यापासून. काय कोण जाणे मला माहिती नाही. भले मी सायन्सला जरी फेल झालो असलो 12वीला, तरी मला प्रयोग करायला फार आवडायचे पहिल्यापासून. तर ते एक छोटासा कप घ्यायचा, त्या कपामध्ये पाणी घालायचं आणि आपली जी बॅटरीचे सेल असतात त्या सेल मधली जी कार्बनची कांडी असते, ती कार्बनची कांडी जर त्या पाण्यात घातली आणि त्याला इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर ते पाणी गरम होतं. असा काहीसा प्रयोग कुठेतरी मी तो ऐकलेला. मग मला तो प्रयोग करावासा वाटायचा फार सारखा. म्हणून मग मी असं ठरवलं की हा प्रयोग आपण करून बघू. अर्थात मी त्याच्यावर नाही मार खाल्ला, कारण चूक माझी झाली होती. चूक कशी होती ती शेवट सांगतो आता परत बोलताना. झालं असं की मग मी कप घेतला, पाणी घेतलं, माझा तो एक मित्र होता, तो आणि मी असं दोघांनी केलं होतं. आणि एक तो जो कार्बनचा कांडी असते ती कार्बनची कांडी, त्याला एक वायर जोडली, दुसरी कार्बनची कांडी, त्याला एक वायर जोडली, आणि मग ते सगळं त्या सप्लाय दिला आणि मग ते पाण्यात ठेवलं. फक्त प्रयोगात सांगताना असंच आलं होतं, बहुधा कुठल्या वर्तमानपत्रात छापून आलेला प्रयोग होता का कुठल्या पुस्तकात मला तर आठवत नाही. आणि त्याचं सांगितलं होतं की ते 2 चिकटू द्यायचे नाहीत एकमेकांना. सो मी ते चिकटू दिले नाहीत आणि पाणी खरंच गरम झालं. एवढा आनंद झाला, मार याच्यासाठी खाल्ला, कारण संध्याकाळी वडील घरी जेव्हा आले तेव्हा रेग्युलर ते रेडिओ चालू करायला लागले, तर तो रेडिओ काही चालू होईना. बरं. मी ते चालू रेडिओ मधले सेल काढले. माझ्या प्रयोगशील स्वभावाचा हा किस्सा मला फार अगदी खोलवर माझ्या मनात रुजलेला आहे. खूपच गमतीदार किस्सा आहे. म्हणजे असेही उद्योग करून बघितले. हे सगळे उद्योग लहानपणापासून चालू होते. आणि मग आता तुम्ही असे उद्योग आता मुलांना शिकवता का? असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणाल तसं. म्हणून कदाचित चालू झालेल्या छोट्या कामाला पालक असं नाव दिलं गेलं असं. नक्कीच नक्कीच. खूप छान आठवण सांगितली तुम्ही खरं तर. आणि आता त्याच्यानंतर
तुम्ही करिअरकडे जेव्हा वळालात तर कुठून कशी सुरुवात झाली साधारण तुमच्या करिअरची? करिअरची सुरुवात म्हणाल ना तर मी जसं आता म्हणालो की 12वीला मी कला शाखेला ऍडमिशन घेतली. त्याच्यानंतर मी बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला. मग तिथे मला मराठी भाषेविषयी खूप प्रेम, आस्था, आवड, आकर्षण वाढायला लागल्यामुळं दरम्यानच्या काळात मी कविता करायला लागलो. परत नंतर महाविद्यालयामध्ये असताना मी NSS जो प्रकार आहे, नॅशनल सोशल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा जॉईन केलं. तिथे सुद्धा मला खूप अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या संधी महाविद्यालयाने दिल्या. महाविद्यालयामध्ये मला कॉलेज युनियन नावाचा जो एक प्रकार असतो त्याचं सेक्रेटरी पद बहाल केलं गेलं. तर अशा सगळ्या गोष्टींमुळं माझं वाचन वाढलं. अर्थात ते खूपच असं ऍबस्ट्रॅक्ट अशा प्रकारचं होतं. दिसेल ते वाचू, म्हणजे काही ललित लेखनच वाचलं पाहिजे, आत्मचरित्रच वाचली पाहिजे, प्रवास वर्णनच वाचली पाहिजेत, असे काही थेट संस्कार कधी कुठल्या माध्यमातून झाले नसल्यामुळं पण वाचन आवडायला लागलं. वाचन आवडायला लागलं त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली हात लेखनाकडे वळायला लागले. मग मी लेखन करायला लागलो. काही वर्तमानपत्रांमधनं अगदी ज्याला आपण वाचकांचा पत्रव्यवहार म्हणतो तर तो करायला लागलो. असं करत 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 वर्तमानपत्र मधलं लेखन, वर्तमान कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या काव्यवाचन स्पर्धांमधनं घेतला गेलेला भाग, त्यातून मिळालेली बक्षिसं, हे सगळं पाहता माझ्या करिअरच्या दिशा थोड्या 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 मला दृष्टीपथात यायला लागल्या. त्यामुळे मला असं वाटलं की आपण साधारण याच प्रकारच्या क्षेत्रामध्ये करिअर करायला हरकत नाही किंवा करिअर करू शकतो. तेव्हा करिअर काउन्सिलिंग वगैरे काय असा प्रकार फार आमच्या ऐकिवात नसायचा. सो आपणच चाचपडत, आपणच थोडेसे मार्ग आपापले शोधत कुठली तरी करिअरच्या वाटा शोधणं, त्या सगळ्या पाऊल वाटा आपण पाहत पाहत जात जात पुढे त्याच्यावरती मार्गक्रमण करणं, या दृष्टिकोनातनं मी प्रकाशन क्षेत्रामध्ये अगदी पहिल्यांदा सुरुवात केली. एक छोटं प्रकाशन होतं, तर त्यांचं काम करणं, त्यांचं मार्केटिंग करणं, असं करत 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 मग मला एका ठिकाणी अशीच एक अपॉर्च्युनिटी एका माणसाने सजेस्ट केली. मग तिथंच बसून झाडाखाली अर्ज लिहून तिथंच पोस्टात टाकला आणि मग एका वर्तमानपत्रामध्ये मला जॉब इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मग मी तिथे अप्लाय केलं. असं करत 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 मग वृत्तपत्र, प्रकाशन, याच सगळ्या फील्ड्समध्ये माझी वाटचाल सुरू झाली. तिथेच नोकरी, त्याच प्रकारच्या नोकऱ्या करणं, अशी साधारण सगळी माझ्या करिअरची दिशा पुढे 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 सरकत इथपर्यंत येऊन थांबली. बर, फार छान प्रवास आहे हा. आणि मग ही आता जी NGO आहे बालक पालक या नावाने जी काम आता कार्यरत आहे, तर ह्या संस्थेत किंवा ही संस्था कशी निर्माण झाली, त्याची निर्मितीची काही कथा आहे का किंवा त्याच्या बाबतीत काही गोष्ट आहे का एखादी? त्याचं बेसिकली झालं असं ना की मी एक साधारण 2013-14ची गोष्ट असावी. म्हणजे मी 11 साली जेव्हा माझा सकाळमधला जॉब सोडला, कारण सकाळमध्ये असताना मी साधारण एक 10-1 वर्ष तिथला एक शैक्षणिक प्रकल्प बघत होतो. न्यूजपेपर इन एज्युकेशन असं त्या प्रकल्पाचं नाव. तो खूप जागतिक पातळीवरचा प्रकल्प आहे. वर्तमानपत्रांच्या, मराठी वर्तमानपत्रांमध्ये हा प्रकल्प राबवणारं सकाळ हे पहिलं आणि अजूनही एकमेव वर्तमानपत्र आहे. तर त्या प्रकल्पाची निर्मिती, त्या प्रकल्पाची जडणघडण, त्या प्रकल्पाला आकार देणं, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांसाठी काम करणं, शिक्षकांसाठी काम करणं, शाळांसाठी काम करणं, शिक्षण व्यवस्थेसाठी काही योगदान देणं आणि वर्तमानपत्र या अँगलनी या सगळ्याकडं हे सगळं पुढं नेणं, हे सगळं काम खूप सुरुवातीपासून शिकत शिकत नंतर ते लीड करत एक हाती त्याच्या सगळ्या पॉलिसीज डिसाईड करणं इथपर्यंत ते काम झाल्यामुळं, वर्तमानपत्रांनी मला त्या व्यवस्थापनाच्या काळच्या संधी दिल्यामुळं ते खूप जवळून पाहता आलं होतं. जवळून एखादी गोष्ट पाहायला लागलो, ती सातत्यपूर्व पाहायला लागलो, त्या सगळ्या प्रक्रियेबरोबरचा आपला सहवास वाढला की ऑटोमॅटिकली आपण कॉन्शियसली या सगळ्याकडे बघायला लागतो. आणि माझ्या बाबतीत सेम तेच घडलं. म्हणून मग मला शिक्षण क्षेत्राविषयी थोडीशी गोडी वाटायला लागली की ते क्षेत्र चांगलं आहे, या क्षेत्रात आपण काहीतरी या क्षेत्रात आपण काम करावं. खरं तर माझी बालक पालक या संस्थेच्या निर्मितीची ज्याला काय आपण बीजारोपण ज्याला आपण म्हणतो,
ते त्या कामामध्ये कुठेतरी झालं होतं. मग 11 साली मी जेव्हा सकाळमधनं किंवा त्या संस्थेतून बाहेर पडलो, तेव्हा प्रभात हे जे सकाळपेक्षाही जुनं असलेलं एक वर्तमानपत्र आहे, त्यांच्यासाठी मी ऍज अ कन्सल्टंट म्हणून 4-4.5 वर्ष काम करत होतो. तेव्हा तिथे सुद्धा एज्युकेशनल अँगलनीच बरेचसे माझे प्रोजेक्ट चालत होते. तर तिचं सुद्धा तेच काम पुढे 4-4.5 वर्ष ते झालेलं असल्यामुळं साधारण मला लक्षात आलं किंवा मला अंदाज आला की आपण पुढे जे काही आपल्याला स्वांत सुख आहे प्लस उदरनिर्वाहासाठी असं जे जॉईंटली काम करायचंय तर ते याच क्षेत्रासाठी करूया. म्हणून मग मला लक्षात आलं की आपण या प्रकारचं काम करू. मग राहता राहिला विषय या नावाच्या जन्माच्या कथेचा. सो माझी मुलगी साधारण याच क्षेत्रात करिअर करेल किंवा करू शकते, केलं तर तिच्यासाठी काहीतरी असावं म्हणून मग मी बालक पालक नावाचं एक मासिक रजिस्टर करून घ्यायचा प्रयत्न केला. RNI म्हणून जो प्रकार असतो, रजिस्ट्रेशन ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया, तर त्यांच्या माध्यमातून मी एक मासिक रजिस्टर केलं बालक पालक या नावाने. त्यासाठी 5 नावं द्यावी लागतात. तर त्यातली जी मी नावं दिली होती त्यातलं बालक पालक हे नाव असंच मला सुचलेलं आणि मी ते त्याच्यात दिलं, त्यामुळे ते नाव त्यांनी मला सँक्शन केलं. पण मी काही मासिक ते सुरू केलं नाही. मग बालक पालक हे नाव तसंच रजिस्टर होतं. झालं असं त्याचं की 27/11/2019 देव दिवाळीचा दिवस होता. त्या दिवशी मला असाच एक अननोन नंबरवरनं एक फोन आला आणि तो फोन मी जेव्हा पिकअप केला तेव्हा द फोन वॉज फ्रॉम गुगल इंडिया. आणि गुगल इंडियातनं तो आलेला फोन होता आणि त्यांनी नवलेखा नावाचं एक टूल डेव्हलप करायला घेतलं होतं. इट वॉज अ फीचर बेस्ड कंटेंट. बातम्यांचा कंटेंट खूप आहे पण फीचरचा कंटेंट त्या मानाने कमी आहे आणि ड्रिव्हन बाय गुगल होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी आम्हाला मला असं सांगितलं की आम्ही वेगवेगळे विषय निवडले, त्यातलं तुमचं नाव हे बालक पालकशी निगडीत आहे. माझा पहिला प्रश्न होता की माझा हा नंबर तुम्ही कुठून घेतला. त्यांनी मला सांगितलं की आम्ही हा तुमचा नंबर RNIच्या वेबसाईटवरनं घेतला, ते पब्लिक डोमेन मध्ये आहे. सो RNIचं ते कनेक्शन, त्या कनेक्शन मधनं आलेला गुगल इंडिया मधला फोन. आणि मग नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही जे नवलेखा नावाचं टूल डेव्हलप केलंय त्याचं लॉगिन ID आम्ही तुम्हाला देणार, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन तुम्हाला करता येतील, टायटल, सब टायटल, स्लग, इंट्रो, फोटो, काही व्हिडिओज, काही तुम्हाला त्याच्यामध्ये कॅलिग्राफी टाकायची असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये काही इलिस्ट्रेशन टाकायचे असतील तर ते सगळं तुम्ही टाकून तुम्ही एक छोटंसं आर्टिकल बनवा. ते आर्टिकल बनवल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची लिंक क्रिएट करून देऊ आणि ती लिंक क्रिएट केल्यानंतर त्याच्यात काही कीवर्ड्स त्यांनी आम्हाला सांगितले होते. नंतर मीही त्यांना बरेचसे कीवर्ड सुचवले, माझ्या या सगळ्या अनुभवाचा उपयोग करून घेत किंवा फायदा करून घेत. आणि मग त्या कीवर्ड्स मधनं आम्ही पुढे काय करणार आहोत, या प्रकारचं कुणी काही त्याला सर्च केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं आर्टिकल दिसेल आणि त्या लोकांना त्यांच्या रिक्वायरमेंट तुमच्या आर्टिकल थ्रू फुलफिल होतील. म्हणून मग ते गुगल नवलेखाच्या गुगल इंडियाच्या सपोर्टनी चाललेलं असल्यामुळे एकेका आर्टिकलला जवळपास 30-40 हजार व्ह्यूज यायचे. असं ते सगळं बालक पालक.पेज या नावाने ते आम्हाला त्यांनी पोर्टल डेव्हलप करून दिलं होतं. आणि मग ते आमचं चाललं होतं छान, खूप 6-7 महिने चाललं. आणि अचानक लॉकडाऊन लागला, पेंडेमिक आलं, म्हणून मग ते काम तिथंच थांबलं. अर्थात पेंडेमिकमुळे त्यांच्याकडे पण सगळं ते काम थांबलं होतं. गुगलच्या एंडला दिल्लीतनं, गुडगाव मधनं ते सगळं ऑपरेट होत होतं. आणि मग नंतर समहाऊ तो ब्रेक पडला 5-6 महिन्यांचा. आम्ही आपलं आर्टिकल टाकत होतो पण नंतर ते थांबलं सगळं काम. मग बजाज ग्रुप ऑफ कंपनी जी आहे त्यांच्या CSRचं आमचं एक कनेक्शन झालं आणि माझ्याकडे कंटेंट होता, माझ्याकडे कॉन्सेप्ट होत्या, माझ्याकडे आयडियाज होत्या नव्या आणि त्यांच्याकडे बेनिफिशरीज होते. अच्छा. तर त्यांचं जे बजाज CSRच्या माध्यमातून जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था, JBJV याच्याला म्हणतात, त्या माध्यमातून ऑलरेडी त्यांचं 60-70 शाळांमध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये ऑलरेडी काम चालू होतं तेव्हा, पण पेंडेमिकमुळे तेही थांबलं होतं. आणि मग माझ्या कॉन्सेप्ट आणि त्यांच्या रिक्वायरमेंट या दोघांसाठी आम्ही लॉकडाऊन मध्ये या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज डिझाईन केल्या. मग त्या ऍक्टिव्हिटी पालकांसाठी होत्या, त्या ऍक्टिव्हिटी शिक्षकांसाठी होत्या आणि प्राधान्याने मुलांसाठी होत्या. साधारण आमच्या त्यावेळेला त्या पेंडेमिकच्या 1.5 वर्षामध्ये जवळपास 350हून अधिक ऍक्टिव्हिटीज झाल्या. छोट्या विषयांवरती आम्ही काम केलं, कारण शासनाला मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं खूप छान पद्धतीने जमलं होतं. ते आव्हान होतं सरकारने, ते खूप चांगल्या पद्धतीने
पेललं होतं. पण पहिल्यांदा सगळ्यांना ती गंमत वाटत होती. नंतर जेव्हा त्याचा सगळा सिरियसनेस वाढत गेला तेव्हा सगळ्यांची पेशन्स लेवल सुटत चालली होती. म्हणजे सुरुवातीला त्याचा एवढा काही सिरियसनेस नव्हता. आणि मग नंतर मुलांना या प्रवाहात टिकून ठेवणं हे फार मोठं आव्हान. मग टिकून ठेवण्यासाठी उपलब्ध साधनांमधनं कुठलाही वेगळा पैसा एकही रुपया खर्च न करता अशा काही ऍक्टिव्हिटीज त्यांच्या अभ्यासपूरक आपल्याला बनवता येतील का, असं जेव्हा आम्ही आणि बजाजनी एकत्र काम चालू केलं तेव्हा त्या ऍक्टिव्हिटीज आम्ही खूप चांगल्या केल्या. आणि दरम्यानच्या काळात जेव्हा मी तुम्हाला गुगलने आम्हाला जे पोर्टल बनवून दिलं होतं तर तेव्हा आम्हाला त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही सगळं ट्रॅफिक या आपल्या पोर्टलपर्यंत आणण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करा. ओके. मग तेव्हा आम्ही बालक पालक नावाचं फेसबुकचं पेज ओपन केलं होतं. आणि मग फेसबुकच्या पेजला आमच्या त्या सगळ्या आर्टिकल्सना आम्ही हायपरलिंक करत होतो. त्याच्यामुळे मग बालक पालक नावाचं जे आमचं फेसबुकचं पेज आहे की ज्याचे आता 18,000 फॉलोअर्स आहेत, तर त्याच्या माध्यमातून बजाजच्या मदतीने या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने झूम मिटिंगच्या थ्रू करताना त्या आमच्या बालक पालकच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पण करत होतो. सो तो रीच वाढत गेला. ओके. 2-1 लाख लोकांपर्यंत आम्ही तेव्हा पोहोचायचो. एक आमची ऍक्टिव्हिटी 2-2 लाख मुलं बघत होती. तर असं सगळं करताना मग आम्हाला आमचे एक मित्र आहेत याच क्षेत्रातले, तर त्यांनी मला एकदा सांगितलं की अरे विनायक, तू एवढं मुलांसाठी काम चाललंय, बालक पालक या नावाने काम करतो, बजाजचं तुला आता एवढं चांगलं फंडिंग पण बजाज ग्रुप ऑफ कंपनीचं, तर तू एनजीओचं त्याला थोडस स्वरूप द्यायचा प्रयत्न कर. म्हणून मग आम्ही बालक पालक हे जसं आमचं प्रकाशन आहे किंवा बालक पालक ही आमची कन्सल्टेशन फर्म आहे, तसं मग आम्ही बालक पालक याच नावाने फाउंडेशन पण काढलं. ओके. ते आमचं 2021 साली 2021 साली आमचं ते रजिस्ट्रेशन झालं. योगायोगाने आम्हाला एटीजी मिळालं, 12A आलं, नीती आयोगाची मान्यता मिळाली, परत नंतर CSR1 मिळालं. या सगळ्या गोष्टी आमच्या या मागच्या 3 वर्षामध्ये विनासायास कुठलेही वेगळे खर्च न करता, कुठलीही कुठेही कुणालाही शिफारस न करता ते होत गेलं. वर्तमानपत्रांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि मग बालक पालक फाउंडेशन या पद्धतीने उभं राहिलं. ते काम आता आमचं 5 वर्ष झाले चालू आहे. आणि खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्या मागची सगळी. बालक पालक आणि बालक पालक फाउंडेशन या दोन्ही प्रवाहांचा जन्म तो या पद्धतीने झाला. फारच छान. म्हणजे फारच उद्बोधक म्हणून असं किंवा वेगळीच अशी थोडीशी गोष्ट आहे याच्या मागची आणि फारच सुंदर वाटलं ऐकायला सगळं हे. आता बालक पालक ह्या एनजीओच्या मार्फत जे काही तुमचं आता कार्य चालू आहे, तर ह्याच्यामध्ये नक्की कशा कशाचा समावेश होतो हे थोडस तुम्ही सांगू शकाल का? त्यात नक्की आता आपण काम खूप आहे करायला, पण काही मर्यादा येतात. पण त्या मर्यादेमध्ये सुद्धा संधी शोधायचा आम्ही प्रयत्न करत आहे. 2 गोष्टी. आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन पद्धतीने जे काम झालं की जिथे 1 to 1 मुलांबरोबर भले झूम थ्रू असेल किंवा स्क्रीनवरनं मुलांबरोबरचा कनेक्ट होत होता, पण तो 1 to 1 कनेक्ट होत होता. म्हणजे जवळपास 200, 300, कधी कधी 800, 1000 मुलांपर्यंत जेव्हा ती ऍक्टिव्हिटी जाऊन पोहोचत होती. म्हणजे प्रत्येक एकेका मुलाबरोबर हो तेवढा डेटा आमच्याकडे होता. प्रत्येक मुलाशी नंतर संपर्क साधणं, इंडिव्हिज्युअली एवढं करायचं. हो पूर्ण. म्हणजे एक ऍक्टिव्हिटी आमची, म्हणजे आम्ही एक थोडस मागे जाऊन सांगतो, आम्ही स्कूल चले हम नावाची एक ऍक्टिव्हिटी घेतली होती. ओके. पहिल्या वर्षी सगळ्या शाळा घरनं चालल्या. दुसऱ्याही जून मध्ये जेव्हा लक्षात आलं की शाळा आता आपल्याला भरवता येत नाहीयेत, तेव्हा मुलांचे पेशन्स संपले. मला स्थान महात्म्य नावाच्या शब्दाचा अर्थ तिथे कळाला. एका पुण्यातल्या एका खूप प्रथित शाळेत आमची एक मानसकन्या शिक्षिका म्हणून काम करते, तर तिने मला एक फोन केला. ती म्हणाली की सर, मला आज आमच्या मॅनेजमेंटनी असं सांगितलं की आठवड्यातनं एकदा तुम्ही एकदा शाळेत जायचं. बरं. सो तुम्ही शाळेत गेल्यानंतर काय तुमचा वर्ग टिचून घ्या. म्हणून म्हणली मी आज शाळेत जाणार आहे. हे जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवरती मुलांना आधीच कळालं, तेव्हा मुलांनी मला फोन करून काय सांगितलं, तर मला मुलांनी फोन करून सांगितलं की मॅडम, शाळेत गेल्यानंतर आम्हाला व्हिडिओ कॉल करा, आम्हाला शाळा बघायची. स्थान महात्म्य. किती जरी शाळा ऑनलाईन भरत असल्या तरी मुलांना फिजिकली शाळा बघायची, मग यायची तर किती आतुर असेल. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला व्हर्च्युअली शाळा भरता येईल का अशी. म्हणून मग आम्ही स्कूल चले हम नावाची ऍक्टिव्हिटी डिझाईन केली. अच्छा.
झूमच्या माध्यमातून आम्ही स्कूल चले हम ही ऍक्टिव्हिटी भरवत असताना आम्हाला शेकडो पालकांनी सांगितलं की जवळपास वर्षभरानंतर मुलांनी युनिफॉर्म घातलाय. आम्ही खरी खरी घंटा शाळेची वाजवली, प्रार्थना झाली, सगळी मुलं युनिफॉर्म घालून झूम वरती उभी राहिली, सगळ्यांचे ऑडिओ ऑन केले गेले. हजेरी आम्ही कशी घ्यायचो, त्या झूम वरती ते चॅटबॉक्स मध्ये हजर 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 सगळे घ्यायचे. अशा पद्धतीने स्कूल चले हम आमची एक ऍक्टिव्हिटी झाली होती. अशा अनेक ऍक्टिव्हिटी झाल्या होत्या. पण प्रश्नाला अनुसरून तो एक उदाहरण म्हणून सांगत असताना जेव्हा लक्षात येतं की अशा सगळ्या या ऍक्टिव्हिटीज या ऑफलाईन व्हायला पाहिजे. या खरं तर जेव्हा लॉकडाऊन हे सगळं ऑनलाईन शिक्षण हे अपरिहार्य आहे. इट वॉज नॉट ए अल्टिमेट रेमेडी फॉर एज्युकेशन, पण हे सगळं खरं तर ऑफलाईन झालं पाहिजे. पण मी आता म्हणालो तसं काही मर्यादा होत्या, मर्यादा आहेत अजूनही. तर काय असं करता येईल की जे मुलांपर्यंत जाऊन पोहोचेल पण इथं बसून पोहोचेल. मग मी विचार असा केला की पुस्तक हे एक इतकं सुंदर माध्यम आहे मुलांपर्यंत शिक्षण पोचवायचं. मग एक कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण मुलांपर्यंत वाचन पोचवू. वाचन असं पोचवू की ते, कारण मूल हे कायम पिअर लर्निंग ज्याला आपण म्हणतो, किंवा मूल हे सहभागातून आणि समवयस्क मुलांमधून शिकतं. मग ते मूल तशा प्रकारे जर शिकवायचं असेल, त्या मुलाला शिकतं करायचं आणि ठेवायचं असेल, तर अनेक माध्यमांमधलं एक माध्यम आहे ते म्हणजे पुस्तक. तर मुलांना आपण अशा प्रकारची पुस्तकं देऊ की जी त्यांच्या वयोगटाला उपयोगी पडतील. म्हणून मग आम्ही वाचन साखळी नावाचा एक प्रकल्प चालू केला. की जो प्रकल्प फक्त आणि फक्त ग्रामीण भागामध्ये राहून ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या मुलांसाठीच राबवला जातो. आज हे प्रकल्पाचं 4थं वर्ष आहे. हा वाचन साखळी हा जो प्रकल्प आहे हा फक्त आता मग ग्रामीण भागापुरता मर्यादित आहे? 100% ग्रामीण. ते मूल आमची पहिली त्याच्यासाठी आपण अटच अशी घातली. मग शहरी भागातल्या मुलांना ऑलरेडी हे सगळं मिळत आहे. म्हणून मग आपण ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत, कारण एकतर ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत हे सगळं पोचत नाही किंवा ग्रामीण भागातलं मूल त्या प्रक्रियेपर्यंत पोचत नाही. म्हणून आम्ही विचार केला की पुस्तक आणि पुस्तकाच्या माध्यमातून वाचन आणि वाचनाच्या माध्यमातून स्वयमाध्ययन हे जर सगळं आपल्याला गुंफायचं असेल तर मुलापर्यंत एक चांगलं पुस्तक पोचवूया. म्हणून मग आम्ही वाचन साखळी नावाचा एक प्रकल्प चालू केला आणि वाचन साखळी प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांपर्यंत चांगलं काहीतरी पोचवायचा प्रयत्न करतो आहोत आपण. त्यामुळे आमचा वाचन साखळी प्रकल्प हा पालक फाउंडेशनचा पहिला प्रकल्प. असा सगळा प्रकल्प तो आहे. तो कसा चालतो मी पुढच्या आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने येईल. नक्कीच. ह्याच्यामध्ये हा जो आता प्रकल्प आहे हा काही वयोगटासाठी मर्यादित आहे की कसं आहे, म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे स्पेसिफिक वयोगट आहे का काही त्याला? हो, 2 प्रश्न तुमचे. त्याचं स्वरूप कसं आहे आणि तो कोणत्या वयोगट. त्याचं स्वरूप ठेवताना आता असं ठेवलंय आपण, अर्थात तो खूप संशोधन हे जसं न संपणार असतं तसं याही काळातलं किंवा याही क्षेत्रातलं किंवा याही कामातलं आमचं संशोधन हे न संपणार आहे. आपण सातत्याने आवाहन करतो, प्रत्येकाला करतो, रादर या आपल्या गप्पांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आवाहन करतो आपल्या की यातही अजून काही बदल हवा आहे, सुधारणा हवी आहे, ती नक्की सुचवा. पण बदल करत 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 या स्टेपला कसे आता काय स्टेपला आलो आहोत ते सांगताना चालू कसं झालं हे थोडं मी विस्ताराने सांगायचा प्रयत्न करतो. आपण करतो असं एक गुगल फॉर्म बनवलाय. तो लॉकडाऊनच्या काळात अनेक शाळा जोडल्या गेल्यामुळं त्यांच्यापर्यंत ऑलरेडी तो पोहोचलाय. सातत्याने राऊंड द क्लॉक त्याच्यावरती मुलं आपली नाव नोंदणी करतात. मे बी बऱ्याच वेळेला शिक्षक परस्पर करतात, कधी कधी पालक करतात. त्यामुळं ऍटलिस्ट त्या मुलाचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर आपल्यापर्यंत पोहोचतो. एकदा तो डेटा आपल्याकडे आला की 1 तारीख आणि 15 तारखेला ते फिल्टर लावले जातात. ते नावं सगळी आपण मॅन्युअली सेव्ह करतो, कुठल्याही सिस्टीम मधनं सेव्ह करत नाही. मॅन्युअली सेव्ह करण्याचा हेतू हा की त्या मुलाचं नाव आमच्या मनात रजिस्टर होतं, त्याचं गाव, त्याचा तालुका हे सगळं आपल्याकडे येतं. मग त्याला व्हॉट्सअपवरती एक मेसेज पाठवला जातो. एक कागद घे, त्या कागदावरती तुझं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर, जवळची खूण, डिटेल्स, पिनकोड नंबर, आवडत्या 2 शिक्षकांची नावं, त्यांचे नंबर, तुझा जन्मतारीख सगळं लिही. सहज उपलब्ध असेल तर त्याचा तुझा स्वतःचा फोटो त्याच्या शेजारी चिकटव, त्याच्यावर तुझी सही कर. हे सगळं पालकांना दाखवून पालकांची सही घे, त्याचा फोटो काढ आणि आम्हाला व्हॉट्सअप कर. अच्छा,
त्याच्याकडनं हे सगळं करून घेतो आणि मग ते आपल्याकडे येतं. आणि मग ते येताना व्हॉट्सअपवरती एक सोय आहे बघा. मेसेज खूप मोठा असेल तर उजव्या बाजूला रीड मोर येतं. त्याच्यावर क्लिक केल्याशिवाय पुढचा मेसेज येत नाही, दिसत नाही. आपण त्या मेसेजची रचनाच अशी केली आहे, पुढच्या रीड मोर क्लिक केल्याशिवाय पुढचं त्याला दिसणार नाही. मग पुढं त्याच्यात असून दिलेलं आहे की हा मेसेज तू वाचल्यानंतर 12 तासाच्या आत, 24 तासाच्या आत, 48 तासाचं हे सगळं करायचंय. वाचनाशी निगडीत जर ऍक्टिव्हिटी आहे तर मुलाने किमान तो मेसेज वाचावा, पूर्ण वाचला पाहिजे, पूर्ण वाचावा, स्वतः वाचावा, ही त्याच्या मागची पहिली अपेक्षा आहे. म्हणून मग त्या मुलाला तो मेसेज पण वाचायला लावतो. तो मेसेज वाचल्यानंतर त्या काळामध्ये दिलेल्या त्या मुलांनी जर हे पाठवलं असेल तरच त्याला तो सिलेक्ट केलं जातं आणि मग त्याची पुढची प्रक्रिया चालू होते. अशी साधारण ती नाव नोंदणीची प्रक्रिया. मग त्या मुलाचा जो आपल्याकडे हस्ताक्षर आलंय, दरम्यानच्या काळात फॉर्म भरताना पण अजून एक आपण ऑटो मेसेज त्याला गेलेला असतो. फॉर्म भरल्यानंतर घरातलं कुठलंही एक पुस्तक घे, ते पुस्तक वाचताना तुझा एक फोटो काढ, घरातल्या सदस्यांसोबत काढ आणि तो फोटो तू आम्हाला पाठव. म्हणजे आपल्याला त्याच्या मागचा हेतू हा असतो की त्याचं बॅकग्राऊंड हे कळतं, त्याचं त्यांनी हाताने लिहिलेलं हस्ताक्षर आपल्याकडे आलंय. या दोन्हीचा अभ्यास करून तो मुलगा कोणत्या भौगोलिक पार्श्वभूमीचा आहे, तो मुलगा कोणत्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा आहे, या सगळ्याचा सारासार साधक बाधक विचार करून त्या मुलाच्या हस्ताक्षराचा अभ्यास करून त्या मुलाला कोणत्या प्रकारचं पुस्तक आवडेल याचा आपण अंदाज बांधून त्या प्रकारचं पुस्तक बाजारातून विकत आणतो. बापरे. ते पाकिट बंद करतो. सुरुवातीला आम्ही प्रिंटेड पत्ता चिकटवायचो, आता आम्ही तो हाताने लिहून पत्ता पाठवतो. त्या मुलाला आपलं फिलिंग्स आपल्या हस्ताक्षरातनं कळावीत म्हणून तो पत्ता हाताने लिहायचा. पुस्तक पाकिट ओपन केल्यानंतर ते माझ्या नावाने आलेलं पाकिट आहे. त्या माझ्या आलेल्या पाकिटामध्ये नवी कोरी पुस्तक आहेत. त्या पुस्तकांचा तो वास, त्या पुस्तकांचा तो स्पर्श, वाचन अजून लांब आहे बरं का, कारण तो स्पर्श सुद्धा वाचायचा आहे त्या मुलाला, त्याचा गंध अनुभवायचा. हे सुद्धा वाचन आहे. प्रत्येक वेळेला शब्द म्हणजे वाचणं, शब्द वाचणं म्हणजे वाचणं नाहीये. वाचन आधीच सुरू होतं, वाचन आधीच चालू होतं, अनेक मार्गांनी चालू होतं. ते सेंटेड बनवतो आपण ते पाकिट जे आहे, त्यामुळे ते पुस्तकाला सुद्धा सुगंध यावा असं सगळं ते बनवून रजिस्टर आयडीनी त्याला ते पाठवलं जातं. त्याचा जो ट्रॅकिंग आयडी आहे तो ट्रॅकिंग आयडी त्याला व्हॉट्सअपवर पाठवला जातो. माझं पुस्तक कुठपर्यंत आलंय, समजा आता परभणी तालुक्यातला मुलगा आहे, सेलू गावचा मुलगा आहे, अजून कुठल्या खालचा आहे, तर ते परभणीपर्यंत आलंय, सेलू पर्यंत आलंय, माझ्या गावापर्यंत आलंय, माझ्या पोस्टापर्यंत आलंय, त्याला ट्रॅक करता यावं त्याचा ट्रॅकिंग आयडी आपण पाठवतो. त्याला तो ट्रॅकिंग आयडी व्हॉट्सअपवर पाठवला जातो. मग ते पुस्तक त्या मुलापर्यंत पोहोचतं. असा साधारण सगळा तो प्रवास तो त्या पुस्तकाचा. त्या पुस्तकाच्या त्या प्रवासाचं सुद्धा ते मूल एक प्रकारे वाचन करतं. तिथं एक विशेष विचार असं वाटतं की तुम्ही जे म्हणालात की मुलाने ते हस्ताक्षरात, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पाठवायचं, तर तुम्ही जे म्हणालात की हस्ताक्षर वाचून आम्ही ठरवतो की कोणतं पुस्तक त्याला आवडेल किंवा रुचेल, तर ह्याच्या मागचं तुमचं म्हणजे काय संकल्पना काय? शिक्षणशास्त्र म्हणा किंवा असे त्यातले बरेच वैज्ञानिक बाबी आहेत. त्याची एक थोडासा धागा जर पकडायला गेलो आपण, तर आपण त्याच्यातले 3 पॅरामीटर डोळ्यापुढे ठेवतो. पहिला पॅरामीटर त्या मुलाच्या हस्ताक्षराचं वळण, दुसरा पॅरामीटर त्याच्यातली शुद्धता अशुद्धता, त्यांनी पत्ता कसा लिहिलाय, ते लिहिताना त्यातले वापरले गेलेले शब्द ते शुद्ध आहेत अशुद्ध आहेत, या सगळ्याचा त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेता की ह्याला नक्की कोणतं पुस्तक आवडेल शकतं. प्लस त्याचा फोटो पण आलाय. म्हणजे आपल्याकडे खूप अशी मुलं आहेत की त्या मुलांना जेव्हा आपण सांगतो की घरातलं कुठलंही एक पुस्तक सोबत घेऊन तू आम्हाला फोटो पाठव, आमच्याकडं अशी अनेक मुलं आहेत की ज्यांनी पाठवताना पाठ्यपुस्तकातल्या पुस्तकांचे फोटो पाठवले. याचा अर्थ असा आहे की पाठ्यपुस्तका पलीकडे ते मूल वाचत नाहीये. मग त्या मुलाला आम्ही अगदी चिंटू सारखी चित्र वाचनाची पुस्तकं सुद्धा देतो, बडबड गीताची पुस्तकं सुद्धा देतो. इथपासून ते डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या अग्निपंख सगळ्या जवळपास 350-400 पुस्तकांची रेंज आहे आपल्याकडे. त्यातली बरीचशी पुस्तकं आपण विकत घेऊन ठेवलेली असतात.
ओके. नॅशनल एज्युकेशनल ऑफ इन्स्टिट्यूट जे आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, ही जी संस्था आहे, तर या संस्थेने सुद्धा लहान मुलांच्या वाचनासाठी शेकडो प्रकारची पुस्तकं विकसित केली आहेत. हो. म्हणजे अगदी डाळी कोणच्या खाल, बापरे, झाडांचे प्रकार, पानांचे प्रकार, प्राण्यांचे प्रकार. पुण्यातल्या अनेक चांगल्या चांगल्या प्रकाशन संस्थांनी, मेहता पब्लिकेशन आहे, ज्योत्स्ना प्रकाशन आहे, दिलीपराज प्रकाशन आहे, या सगळ्या प्रकाशन संस्थांनी मुलांसाठी हजारो नव्हे लाखो प्रकारची टायटल्स विकसित केली आहेत. तर ती सगळी टायटल्स आपण विकत घेतलेली आहेत. बहुसंख्य पुस्तकं तयार असतात आपल्याकडे, जशी जशी डोनेशन्स मिळतात तशी आपण ती विकत घेतो. सो सांगायचा मुद्दा असा की त्याच्या हस्ताक्षराचा अभ्यास करून त्याच्या पार्श्वभूमी, आणि मग तिसरा पॅरामीटर हा त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, तो कोणत्या भागात येतोय, तो कोकणातला आहे का विदर्भातला आहे, तो निमशहरी भागातला आहे का पूर्ण ग्रामीण भागातला आहे. आता समजा मूळ जरी ग्रामीण भागात आहे तरी शिरवळ सारख्या गावात आमच्याकडे मुलांचे पत्ते येतात. तर शिरवळ हे सोलापूर आणि पुणे आणि सातारा या शहराच्या दोघांना जोडणारं महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे. जरी ते ग्रामीण भागातलं असलं तरी ते शहरी झालेलं आहे. बरोबर, शहराचा टच आहे. तर त्या गावच्या मुलाला द्यायचं पुस्तक हे गडचिरोलीच्या मुलाला नाही दिलं. तो फरक आहे. आता तिकडे साप, विंचू, काटे, वन्य प्राणी यांची भीती असणं, यांच्यापासून अपाय असणं, या सगळ्या गोष्टींचा त्यांना त्रास प्रचंड होतो. पुण्यातल्या मेहता पब्लिकेशननी सरपटणारे प्राणी, उडणारे पक्षी, सरपटणारे प्राणी पक्षी, जमिनीखालचे पक्षी, अशा सगळ्या प्रकारच्या कॅटेगरी मधली पुस्तकं विकसित केली. त्या गावच्या मुलांना आपण ती पुस्तकं पाठवतो. असं सगळं त्यांचं भौगोलिक, त्याचं हस्ताक्षर, त्याची शुद्धता, अशुद्धता, या सगळ्याचा सारासार बघून आपण त्या मुलांना ती पुस्तकं पाठवतो. खूप सुंदर उपक्रम आहे. म्हणजे अशा प्रकारचा उपक्रम, खरंच ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी, म्हणजे हे आलं कसं डोक्यात की हीच करावी अशी, म्हणजे वाचन साखळी हेच कसं करावं, किंवा वाचनासंदर्भात आपण बघतो की आपण वेगवेगळे बरेच उपक्रम करू शकतो तसे, पण मग वाचन साखळी हाच का? दोन गोष्टी, जसं मी मगाशी म्हणालो तसं आम्ही लॉकडाऊन मध्ये जे काम केलं, लॉकडाऊन संपल्यानंतर ते काम खरं तर ऑफलाईन होणं गरजेचं होतं, पण मग ते वाचनाच्या माध्यमातून करता येईल का, म्हणून मग वाचन प्रकल्प आणला. दरम्यानच्या काळात हेही लक्षात आलं होतं किंवा काही तज्ञांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हाही लक्षात आलं की मूल हे सहभागातून शिकतंय. समवयस्क मुलांमध्ये शिकलेलं आपण पीअर लर्निंग म्हणतो. तर ते जर घडावायचं असेल तर मूल त्या एकट्याला पुस्तक पाठवून नाही चालणार, त्याला त्याची साखळी बनवता आली पाहिजे, त्याला तिची साखळी बनवायला लावली पाहिजे, ती करायला भाग पडलं पाहिजे. म्हणून मग आपण त्याला पाठवताना 5 पुस्तकं पाठवतो. मग त्याला सांगतो की तू हे पुस्तक घे, वाच, तुझ्या मित्रमैत्रिणींना दे, अशी तुझी स्वतःची एक वाचन साखळी बनव. मग ती तशी तुझी साखळी तयार होती. मग ते एकमेकांना देणं करणं, देवाणघेवाण सुरू होईल, देवाणघेवाण चालू होईल, आणि मग ते मूल त्याची स्वतःची एक वाचन साखळी बनव, असं ते त्याचा प्रमुख उद्देश. म्हणून मग त्या प्रकल्पाचं नाव ठेवतानाच आपण वाचन साखळी असं ठेवलंय. सो सुरुवात ही लॉकडाऊन मधल्या मर्यादेतनं, त्या मर्यादेवरचा मार्ग म्हणून वाचन, आणि मुलांनी एकमेकांसोबत वाचावं म्हणून साखळी बनवावी, म्हणून वाचन साखळी, अशी संकल्पना ती विकसित झाली. फारच सुंदर संकल्पना आहे. आणि ती आता तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळ्या ग्रामीण भागात, महाराष्ट्रातल्या हजारो ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत ही हा जो उपक्रम आहे तो पोहोचलाय, त्याचा लाभ ते आता घेतायत. ह्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही बरेच उपक्रम, मगाशी आपण बोलताना, म्हणजे आपण व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपण थोडंसं बोलत होतो, त्यात तुम्ही सांगितलं की असे बरेच उपक्रम तुम्ही राबवलेत, त्यासाठी काही तुम्ही टूल्स असे वापरतात. तर त्या टूल्स बद्दल काही माहिती सांगाल का तुमच्या? त्याचं बेसिकली झालं असं ना की जसं आमचा वाचन साखळी हा प्रकल्प चालतो, तो प्रकल्प चालू झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीच्या, जेव्हा गोष्ट कुठली आपण चालू करतो तेव्हा त्याचा स्कोप पहिल्यांदा बघतो, चालू केल्यानंतर त्याच्या मर्यादा पण लक्षात येतात. वाचन साखळी या प्रकल्पाच्या मर्यादा पण लक्षात आल्या. वाचन साखळी प्रकल्पात 100% मुलं स्वतःची साखळी बनवतात का, तर त्याचं उत्तर खरं सांगायचं झालं तर नाहीये. 100% मुलांनी रिस्पॉन्स द्यावा आपल्याला असं वाटतं,
पण त्याचं उत्तर तसं घडतं का खरंच? तर ते तसं नाहीये तसं. कारण प्रत्येकाला प्रत्येक वेळेला त्याचा रिस्पॉन्स द्यावासाच वाटेल असं नाही, किंवा ते मूल, त्याचे पालक, त्याचे घरचे सगळे मंडळी, त्याचे शिक्षक प्रत्येक वेळेलाच प्रत्येक गोष्ट रिस्पॉन्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवतील असं नाही. हे आत्ता लक्षात यायला लागलं आम्हाला. अच्छा. पण सुरुवातीला त्याच्यातनं नैराश्य यायला लागलं की अरे आपण एवढं सगळं मुलांपर्यंत हे पाठवतोय, पोहोचवतोय, त्यांची वाचन साखळी बनवायला सांगतोय, बनवतायत, ते त्याचे फोटो पाठवतायत, हे सगळं असलं तरी त्यातनं तेवढा प्रतिसाद येत नाहीये. अच्छा, म्हणजे ती ऍक्च्युली जी साखळी व्हायला पाहिजे, नाही साखळी बनतीये, पण ते ज्याला सर्कल कम्प्लीट होणं ज्याला म्हणतो संवादाचं, ते होत नाहीये. ओके. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्या नैराश्यातून एक परत नवीन संकल्पना विकसित झाली. ती विकसित अशी झाली, त्याच्या बरोबरचा दुसरा अजून एक धागा असा की जेव्हा आम्ही ही सगळ्या प्रकारची पुस्तकं देतो, म्हणजे दोन टोकाचे प्रतिसाद आहेत. आमच्याकडे काही रिप्लाय असेल की मला आठवतं अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातल्या का कुठल्या तरी एका तालुक्यातल्या एका मुलाचं आमच्याकडे एक रिप्लाय आहे की मला तुम्ही पाठवलेली पुस्तकं मिळाली, ती आवडली. सर, कव्हर स्टोरी बद्दल तुम्ही काहीतरी आता सांगत होतात, तर त्याचं काही एखादं छानसं उदाहरण देता येईल का तुम्हाला? हो, कव्हर स्टोरीचं कसं झालं, मी मगाशी जसा उल्लेख केला तसं ऑनलाईन ऍक्टिव्हिटी जे आम्ही घेत होतो त्याच्यामध्ये आम्ही कव्हर स्टोरी नावाचा एक टॉपिक डेव्हलप केला होता. कारण त्या काळामध्ये, त्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळं उपलब्ध साधनातनं करणं अशी संकल्पना असल्यामुळं घरामधली सगळ्या प्रकारची जेवढी काही उपलब्ध आहेत, इझिली अवेलेबल होती, ती सगळी कव्हर्स तुम्ही एकत्र आणा, समोर घ्या, असं जेव्हा आम्ही मुलांना आवाहन केलं तेव्हा पाहिलं मी तर एका मुलाने त्याच्या घरातलं गॅसचं सिलेंडरच आणलं. मला काही कळलं नाही. मी म्हटलं हो, म्हणाला सर हे पण कव्हरच आहे ना. बर. एका मुलीनी नंतर आम्हाला सांगितलं की सर म्हणली कव्हरचे सगळे अनेक प्रकार आहेत, पण मी जेव्हा आईच्या पोटातून जन्माला आले तेव्हा माझे सगळे जे अवयव आहेत ते त्वचेने लपेटलेले आहेत, त्यामुळे त्वचा सुद्धा माझं कव्हर आहे. बापरे. हे मुलांकडनं आलेले, ती उत्तर यायला त्याची उत्तर यायची. तर अशी कव्हर स्टोरी ही जी ऍक्टिव्हिटी आमची होती. मग त्याच्यामध्ये टूथपेस्टचं जे कव्हर आहे ते एका मुलाने आणलं. आणल्यानंतर मग त्याच्यातले इन्ग्रेडियंट, त्याच्यातली MRP, बऱ्याच वेळेला मॅन्युफॅक्चरिंग डेट ही त्या टूथपेस्टच्या एंड पॉइंटला एम्बॉस केलेली असते. बरोबर. ते मुलांनी शोधलंय. ते निरीक्षण करण्याचं एक कौशल्य त्याच्यात डेव्हलप झालंय. मग ती जी टूथपेस्ट आहे, ती टूथपेस्ट ज्या कंपनीने बनवली आहे त्याच कंपनीने साबण पण बनवलंय. बर. तर साबणाच्या कव्हरचा रंग वेगळा आहे, टूथपेस्टच्या कव्हरचा रंग वेगळा आहे. असं का? हे सगळं मुलं शोधत होती. हे सगळे असे त्या लॉकडाऊनच्या काळात झालेल्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटी मधल्या कव्हर स्टोरीचे ही उदाहरणं, ही जशीच्या तशी आत्ताच्या सुद्धा कव्हर स्टोरी आमच्या वर्गामध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटी मधनं जेव्हा मुलांकडनं येतात तेव्हा त्याच्यातनं येणारे तर अनुभव, ज्याला आपण माइंड ब्लोईंग असा एक सध्या परवानचा शब्द वापरला जातो, तसे परत सुद्धा हे सुद्धा आमचं काम आता प्राधान्याने निमशहरी भागांमधल्या किंवा अंडर प्रिव्हिलेज सोसायटीमधल्या मुलांसाठी चाललेलं असल्यामुळं त्यांना जेव्हा आम्ही कव्हर जेव्हा समोर टाकतो, दोन प्रकारे होतं. आम्ही स्वतःही अनेक प्रकारची कव्हर घेऊन जातो, वरनं त्या मुलांनाही आणायला लावतो. हे सुद्धा कळतं की त्या मुलांकडे कोणत्या प्रकारच्या वस्तू आणल्या जात आहेत, घरात कोणकोणती वस्तू येतात, त्या निमित्ताने ते समोर येतात. आम्ही जेव्हा कव्हर घेऊन जातो तेव्हा ती हेतू पुरस्कृत वेगळ्या प्रकारची कव्हर घेऊन जात असल्यामुळं मग त्या मुलांना त्याच्यावरती आपण एक ऍक्टिव्हिटी करून घेतो. तुमच्याकडे जी कव्हर्स तुम्हाला आणायला लावलेली ती बाजूला ठेवली आहेत, आम्ही जी नेली आहेत ती जेव्हा कव्हर त्या मुलांना हातात देतो आपण तेव्हा त्या कव्हरचं निरीक्षण करायला लावतो. एक तर ते कव्हर कशाचं आहे, म्हणजे ते कशापासून बनलंय, म्हणजे ते कापडी आहे, कागदी आहे,
काचेचं आहे, धातूचं आहे का अजून कशाचं आहे, हे सगळं पहा. का ते संमिश्र आहे, मिश्रित आहे, मिश्रित काही वापरून एकत्र. दुसरं त्याच्यावर काही शब्द, संकेत, अक्षर काही आहेत का पहा, हे सगळं बघतात मुलं. आणि मग जेव्हा त्याच्यावरती चर्चा होते, गप्पा होतात, तेव्हा ती मुलं एक 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 गोष्टी सांगायला लागतात. मग त्यातले काही कॉमन फॅक्टर आपण घेतो. त्यातला एक कॉमन फॅक्टर असतो तो म्हणजे एमआरपीचा. मग मुलांच्या मनात प्रश्न यायला लागतात की एमआरपी म्हणजे काय. मॅन्युफॅक्चर डेट. खाद्यपदार्थांचे कव्हर असतील तर FCCIचा जो लॉंग हे आहे, सिम्बॉल आहे, तो त्याच्यावर असतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला एक चौकोन असतो हिरवा आणि त्याच्यात हिरवा गोल असतो. काही जणांच्या ह्याच्यामध्ये तो लाल असतो, काही जणांच्या याच्यामध्ये चौकोनामध्ये लाल त्रिकोण असतो. मग लाल गोलाचा अर्थ काय, ते व्हेज आहे का नॉन व्हेज. हिरव्याचा अर्थ काय, त्रिकोणी असेल तर ते अंडयुक्त असेल किंवा ते किटन फूड असेल किंवा ते जनावरांचं खाद्य असेल. हे त्याचे सगळे अर्थ चर्चेमधनं पुढे यायला लागतात. मुलांचा कव्हरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे जे आता आम्ही अभ्यास साहित्य विकसित केलंय त्याच्यामध्ये कव्हर स्टोरी ही जी ऍक्टिव्हिटी आहे तीही अशीच आहे. मग ते कव्हर इथं मुलांना चिकटवायला दिलं जातं. मग हे जे सगळे संदेश, संकेत आहेत हे बघावर दिसतात का. FSSAI आहे, ISI म्हणजे काय, MRP म्हणजे काय, ISO म्हणजे काय, ही वस्तू इथं परत डस्टबिन मध्ये टाकून द्यायची आहे, हे सगळी रिसायकलेबल आहे. त्याची ग्रेड टाकली जाते, ती किती ग्रेडचं आहे, 1 नंबर आहे का 7 नंबर आहे का 6 नंबर आहे, त्या प्लास्टिकची ग्रेड त्याच्यावर दिलेली आहे. मग ते परत वापरायचं का नाही, वापरण्यास योग्य आहे का नाही, परत हे अग्नीपासून लांब ठेवा. हे सगळे चित्र, संदेश, संकेत त्या कव्हरवर आहेत. कुठलं ना कुठलं एक सापडतच. हो, नक्कीच सापडतं. हे आपण बघितलेत का, विकत घेताना आपण ते कसे बघितले पाहिजेत. म्हणजे सगळं दैनंदिन जीवनाला आणि लाईफ एज्युकेशनला, म्हणजे जीवन शिक्षण ज्याला आपण जीवन शिक्षण, त्याला आपण सगळं जोडायचा प्रयत्न. आणि मग त्याची एक छोटीशी स्टोरी बनवा त्या कव्हरची. अशी ती कव्हर स्टोरी अशी बनते. क्या बात आहे. म्हणजे कव्हर स्टोरी त्याचा इंटरेस्टिंग काय म्हणू शकतो, त्याचा मागची जी गोष्ट आहे तीही अशी आहे. फारच सुंदर गोष्ट आहे. असं साधारण कव्हर स्टोरी नावाची ऍक्टिव्हिटी. अशा N नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज आपण मुलांसाठी घेतो. आणि मग ते सगळं मूळ कल्पना ही मुलं सेल्फ लर्नर बनावीत अशी आहे. वा. म्हणजे सेल्फ लर्निंगच्या दृष्टीने म्हणजे मुलं स्वतःहून शिकायला हवीत. स्वयंअध्ययन. मूल हे स्वयंअध्ययी बनावं अशी त्याच्या मागची सगळी संकल्पना आहे. फारच छान अशी संकल्पना आहे ही. आणि मला वाटतं प्रत्येकाला राबवायला अवघड असं नाहीये हे. काहीच नाही. कारण घरात ज्या अवेलेबल गोष्टी आहेत, जे काही तुम्हाला घरात मिळतात, सापडतात गोष्टी, त्याच गोष्टीतनं शिकायचंय. त्यामुळे असं काही खूप काही विकत आणायचंय किंवा काय करायचं असं काहीच नाहीये याच्यामध्ये. धारणा अशी आहे की हे सगळं राबवत असताना उपलब्ध साधनांमधून, अवेलेबल रिसोर्सेस म्हणून ज्याला आपण म्हणतो ते, आणि सगळं 100% शून्य खर्चात आहे. याच्यासाठी एकही रुपया वेगळा कोणाला खर्च करत बसायची गरज लागत नाही. सगळं उपलब्ध साधनांमधून आपण हे करतो. हे जे मी मांडलंय हे सुद्धा याचाच भाग आहे. हो, खरं तुम्ही मगाशी हे मांडत होतात तेव्हा मी उत्सुकतेने बघत होतो त्याच्याकडे, नक्की काय गोष्टी आहेत या. ह्यातली आता उत्सुकता जी माझी आता ताणली गेली, थोडस त्याच्यावर तुम्ही फोकस टाका ना मला. हे बेसिकली आपलं ही एक ऍक्टिव्हिटी आपण मुलांसाठी घेतो. ही ऍक्टिव्हिटीचं नाव आहे आकार उकार. आकार 2 प्रकारचे साधारण आपण ढोबळमानाने जर बघितले, एक तर मानव निर्मित आकार आहेत आणि निसर्ग निर्मित आकार आहेत. त्या आकारांना काहीतरी महत्व आहे, त्या आकारांमागचे काही हेतू आहेत. असंच वाटलं म्हणून ते आकार नसतात बनलेले. तर ते हेतू मुलांना कळावेत. आपला या सगळ्याचा मूळ जो गाभा आहे, या सगळ्या स्वयंअध्ययनाच्या मागचा किंवा स्वयंअध्ययी बनवण्यामागचा, तर या सगळ्याचं एक मूळ पकडलेलं सूत्र हे निरीक्षणातून शिक्षणाचं आहे. आपण मुलांना निरीक्षण करायला शिकवतो, निरीक्षण करण्याची दृष्टी देतो, निरीक्षण करण्याची त्याहीपेक्षा संधी देतो. अच्छा. मुलांना एकदा निरीक्षण करायची संधी दिली
की मूल त्या संधीचं सोनं करतात. ती संधी देणं महत्वाचं. आणि ती संधी मिळवायचं किंवा ती संधी एन्जॉय करायचं आपण त्या मुलाला स्वातंत्र्य पण देतो. हे खूप कारण त्या अंडरलाईन करण्यासारखं कारण त्या मुलाला नुसती संधी देऊन चालणार नाही, तर त्याला त्याचं स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे. तुला दिलेली वस्तू तू त्या वस्तूचं तू हवं तसं निरीक्षण कर, लांबून कर, जवळून कर. आपण अजिबात इन्स्ट्रक्ट नाही करायचं त्याला. कुठलीही त्याला इनपुट्स द्यायची नाही, त्याला क्ल्यूज द्यायचे नाहीत. मूल आपोआप स्वयंअध्यायी बनतं. मग आपण त्या प्रकारे काय करतो, मग ही ऍक्टिव्हिटी म्हणजे आकार उकार ही ऍक्टिव्हिटी ही आकार शोधणं प्लस त्या निरीक्षणातून शोधणं. कारण आपली निरीक्षणावरती आधारित सुद्धा एक वेगळी ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी घेतल्यानंतर ही ऍक्टिव्हिटी घेतो. आपण त्या मुलांना काय करतो, हे सगळ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू आपण मुलांपुढे मांडतो आणि त्यांना हव्या त्या उचलायला लावतो. आता काय या घरातल्या 2 वस्तू आहेत की ढोबळमानाने प्रत्येक घरात वेगवेगळ्या निमित्ताने सापडतात. ही सुद्धा घरातली वस्तू आहे. एक वाया गेलेल्या अशा काही वस्तू आणतो आपण मुद्दाम की ज्या वस्तू परत असेंबल पण करता येतील. त्या असेंब्ली मधनं पण मुलांना बऱ्याच गोष्टी कळतात की जर वस्तू असेंबल झाली तर ही काय आहे, तर हा आहे शॉवर. अच्छा. मग शॉवरचं हे जे पुढचं आहे हा गोल आकार आहे. शॉवरचा हा जो भाग आहे हा गोल आकार आहे. पण या आकारात आणि या आकारात सुद्धा एक फरक आहे. हा जो आहे हा पूर्ण गोल गुळगुळीत आहे, हा खडबडीत आहे. आता याच्यावरती जोडला गेलेला जो हा नट आहे, या दोघांना असेंबल करणारा जो नट आहे, हा जो नट आहे हा सुद्धा गोलच आहे. पण याची जी आउटर बाजू आहे ती षटकोनी आहे. का बरं? समजा हा जर आकार बदलला, हा पण गोल केला चालेल का? तर जेव्हा आपण याला जोडतोय तेव्हा हाताने लूज करता यावं, फिट करता यावं याच्यासाठी तो आकार षटकोनी किंवा अष्टकोनी दिलाय. बरोबर. मग आकारांमागची कारणं आपण मुलांना शोधायला लावतो. किंवा अगदी नेहमीच आम्ही उदाहरण घेतो ते म्हणजे पंचिंग मशीन. या पंचिंग मशीन मध्ये किती आकार आहेत? जवळपास आम्ही दिलेल्या या आकारांमधले जवळपास सगळे आकार आहेत. एक जर फक्त षटकोन सोडला, खरंय, षटकोन सोडलं तर बाकी सगळेच आकार, सगळे आकार. मग त्या आकारांना कारण आहे. तिथं एक छोटासा त्रिकोण आहे. हा का दिला असेल त्रिकोण? मुलांना काय आहे हे दाखवलं की मुलं का कडे आपोआप वळतात. बरोबर आहे. का सांगायचं किंवा काय आहे हे सांगायचं, का कडे आपोआप जातात. मग मुलं विचार करायला लागतात की सर हा त्रिकोण का दिलाय, किंवा मग आपण मुलांना हे डिसमेंटल करायला लावतो. हे डिसमेंटल केल्यानंतर मुलं विचार करतात की अरे इथं हा असा अंडगोल का दिलाय, कारण हे याला मॅच व्हायला पाहिजे. आधी काय दिलंय, कोणता आकार आहे, मग का दिलंय, असं करत 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 मग इथंच हा उंचोटा का दिलाय, ह्याच्यात एक त्रिकोण आहे, याच्यामध्ये सुद्धा एक त्रिकोण आहे, थोडा उंच त्रिकोण हा का दिलाय. असं करत करत या सगळ्या वस्तूंकडे मुलांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अच्छा. मग त्याची उपयुक्तता समजायला लागते. आकार उकार मधनं मुलांना आपण अशा प्रकारे जीवन शिक्षण, लाईफ एज्युकेशन अशा अनेक वस्तू आहेत. समजा एक उदाहरण घ्यायचं झालं तर घरामध्ये आपल्या ही नेहमी वापरातली वस्तू, आता ही पण एक वस्तू आहे आणि ही पण वस्तू, हे तिन्ही इलेक्ट्रिक वस्तू आहेत. हा दिवा आहे, या दिव्याच्या या 2 पिन आणि याच्या 2 पिन, याच्यात काय फरक आहे? फरक काही नाहीये, पण याच्या असेंब्लीत फरक आहे. हे असं होतं. ते रोटेट करता येतं, ते रोटेट नाही करता येत. का? तर हे आडवं होता कामा नये, कारण यातलं लिक्विड आडवं होईल. इतक्या छोट्या छोट्या साध्या साध्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींकडे मुलांना निरीक्षणातून आकार किंवा आकारांकडे बघत निरीक्षण, व्हाईस वर्सा असं करत या मुलांपर्यंत आपण हे सगळं पोचवायचा प्रयत्न करतो. आता एक दुसरं उदाहरण समजा घ्यायचं झालं तर ही घंटी आहे. त्या घंटीत जवळपास 6 आकार आहेत. आपल्याला लांबून दिसते गोल, पण जेव्हा ते मूल हातात घेतं तेव्हा याच्यात गोल आहे, अर्ध गोल आहे, षटकोन आहे, समोरच्या अँगलनी बघितलं हा त्रिकोण आहे. मग आता ही घंटी आणि ही घंटी
एकाच धातूपासून बनवलेली एकाच लंबकाची अंगठी म्हणून ती वाजते. सेम आवाज येते, सेम आवाज येते. पण समजा ही घंटी घेतली, ही पंचधातूची, ही पंचधातूची, त्याच्यातला आवाज वेगळा आहे. रादर या दोन्ही घंटांमधला आवाज वेगळा आहे, कारण याच्यातला लंबक हा लाकडी आहे, याच्यातला धातूच आहे, याच्यातला चौकोनी आहे, याच्यातला गोल आहे. आकार बदलले की परिणाम बदलणार आहेत. परिणाम बदल हे आकारांशी निगडीत आहे. असं सगळं मुलांना ऍक्टिव्हिटी मधनं ते निरीक्षणातनं ऍक्टिव्हिटी. निरीक्षण हे प्रत्येक गोष्टीत निरीक्षण. मुलाला निरीक्षण करायला लावलं की मूल कॉन्शियस होतं. ओके. कॉन्शियस झालं की कॉन्सन्ट्रेट होतं, कॉन्सन्ट्रेट झालं की ग्रास्पिंग होतं, ग्रास्पिंग झालं की इथं थांबतं, परीक्षेच्या वेळेला येतं. हे सगळं जर सूत्र अभ्यासाला त्यांनी जोडलं, ऑटोमॅटिकली त्या मुलाला अभ्यासामध्ये गोडी निर्माण होणार आहे. जसं म्हटलं की सेल्फ लर्नर बनतात. मग ह्याच्यामध्ये आता हे वस्तूंमधनं शिक्षण झालं, मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विशेष आणखीन कोणते उपक्रम त्यांच्यासाठी बनवले आहेत की कसं, म्हणजे किंवा तुमच्या पुढे जे काही प्लान्स आहेत त्याच्यात काही आहेत का, टूल्स म्हणा किंवा असं काही आहेत? दोन मी आता म्हणालो तसं, आता आम्ही हे जे अभ्यास साहित्य डेव्हलप केले की एज्युकेशनल टूल असं आपण याला म्हणू शकतो, गंमत ज्ञान नावाने, याच्यामध्ये तर खूप ऍक्टिव्हिटीज दिल्यात आम्ही. बहुसंख्य ऍक्टिव्हिटीज या सगळ्या मुलांच्या सोशल इमोशनल लर्निंग पर्यंत घेऊन पोहोचवायचा आपण प्रयत्न केलाय. म्हणजे फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी तर आहेच आहे, त्याच्या बरोबरीने बिईंग अ ह्युमन काइंड किंवा ॲज अ माणूस म्हणून ते मूल घडताना त्याचा सामाजिक आणि भावनिक विकास पण व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनातनं पण आपण याच्यात काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. साधारण 30-35 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपण वर्षभर मुलांकडनं करून घेतो. त्याच्यात मोठ्या प्रमाणात पालकांना सहभागी करून घेतो, की जेणेकरून पालक सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलांच्या इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजेत आणि ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे. या सगळ्याचं परत एंड ऑब्जेक्टिव्ह हा मुलांचा अनावश्यक स्क्रीन टाइम कमी करणे. मुलांचा अनावश्यक स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी च्या उपाययोजना शोधत असताना आम्हाला सापडलेलं उत्तर असं आहे, पालकांचा आणि शिक्षकांचा स्क्रीन टाइम कमी झाला की मुलांचा आपोआप कमी होणार. त्याच्याशीच लिंक्ड आहे. त्यामुळे याच्यात आम्ही पालकांना सहभागी करून घेतो. पालक ह्याच्यात सहभागी झाले की मूल आपोआप ह्याच्या मागे येणार आहे. म्हणजे आधी पालकांचा स्क्रीन टाइम कमी करा. पालकांचा स्क्रीन टाइम जर ह्याच्यातनं झाला कमी, तर पालकांचा कमी झाला की मुलांचा आपोआप कमी होतो. मूल हे शेवटी आई वडिलांना किंवा मोठ्यांना फॉलो करतं. नक्कीच, इतकं सिंपल आहे. सो ते या पद्धतीने ही सगळी रचना आपण या अभ्यास साहित्याची किंवा एज्युकेशनल टूलची केलेली आहे. आणि मग त्याला अलाइन म्हणा किंवा त्याला अलाइड म्हणा किंवा त्याच्या बरोबरीने अनेक गोष्टी चालतात. म्हणजे मग आम्ही हे सगळं इंडोर झालं, वर्गातल्या वर्गातच त्या परिसरात सगळ्या प्रकारच्या झाडांची पानं आपण मुलांना गोळा करायला. त्या पानांचे आकार असे काय, ते पान तासांनी बघितलं तर वेगळे, 2 तासांनी बघितलं तर वेगळे, 2 दिवसांनी बघितलं तर वेगळे, 2 महिन्यांनी वेगळ्यात बघितलं तर वेगळे, काय त्याच्यातलं असं निघून गेलं करा विचार. म्हणजे काय बदल झाला त्याच्यामध्ये. परत नंतर हस्तरेखाटन नावाची आमची एक ऍक्टिव्हिटी आहे. मुलांना आम्ही एक रंग देतो, कुठलाही एक रंग निवडा आणि तो रंग तुमच्या हाताला लावा. घरामध्ये आई बाबा आजी आजोबा काकू मामी लहान बाळ जेवढे काही आहेत त्या सगळ्यांचे ठसे याच्यावरती उमटवा. त्याची ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यातनं प्रत्येकाच्या हातावरच्या ज्या काही रेषा आहेत त्या इथे उमटणार आहेत. होतं असं याच्यातनं की माझ्या हातावरच्या रेषा वेगळ्या आहेत, आई वडिलांच्या हातावरच्या रेषा वेगळ्या आहेत. तर त्या ज्या काही हाताला पडलेल्या भेगा असतील, हात मऊ राठ सगळं त्यातनं प्रतीत होताना याच्यासाठी याच्या मागे श्रम आहेत. याचं अप्रत्यक्षपणे मुलांना हे जावं, काय म्हणतात त्याला, संदेश जावा त्यांच्या. अशा दृष्टिकोनात हस्तरेखाटन नावाची पण ऍक्टिव्हिटी घेतो. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं फॅमिली कोलाज नावाची ऍक्टिव्हिटी आपण मुलांना घेतो. घरामधले अल्बम आणा, आजी मामा काका काकू सगळे सगळे सगळ्यांचे फोटो कापा आणि एक फॅमिली कोलाज बनवा. मुलांना नातेसंबंधांची गरज, नातेसंबंधाची जबाबदारी, ओळख या तिन्ही गोष्टी मुलांना कळाल्या. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी वर्षभर मुलं वेगवेगळ्या माध्यमातून एन्जॉय करतात.
आणि स्वतः आनंदाने करतो. आनंदाने करतात. याच्यासाठी मग विशेष आहे. याच्यासाठी शिक्षकांची मदत घेतो आपण, त्या मानव व्यवस्थापनही मदत घेतो. काही देणगीदार आपल्याला या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देतात, त्यांची पण आपण हे सगळी मदत घेतो. अशा माध्यमातून हे सगळं सुरू आहे. पालक फाउंडेशनचं काम चालू. क्या खूप सुंदर अशी माहिती आता दिली अशी. तर आता इथून पुढे म्हणजे आता हे झालं आता सुरू असणारं काम, मग आता भविष्यात नवीन कोणती संकल्पना तुम्ही राबवायचा विचार करताय किंवा असं काही आहे का आता? खरं सांगायला गेलं तर अजून तसं काही डोक्यात नाहीये. त्याचं कारण असं की याला अजून आपल्याला बरंच फ्रुटफुल बनवायचंय. ओके. आणि याच्यात अजून डीप काम चालू आहे. याच्यातले काही प्रयोग आपण म्हणजे ह्याच्यातच अजून डेव्हलपमेंट आपल्याला करायची. या म्हणजे सेल्फ लर्निंग ओरिएंटेशन प्रोग्राम नावाचा जो आपण विकसित केलेला प्रोग्राम आहे, तर याच्यातच अजून खूप विकास फ्रुटफुल करायचा. नाही तर मग ते हे सोडून हात सोडून त्याच्या मागे लागलं असं ते होईल. त्यामुळे अजून तरी नव्याने वेगळा प्रकल्प, जसं वाचन साखळी प्रकल्पात आपलं 3 वर्ष पूर्ण झाली, 4थं वर्ष चालू आहे. सेल्फ लर्निंग तो सातत्याने चालू आहे. दरवर्षी 1 जूनला तो लॉन्च होतो, 15 जूनला नावनोंदणी चालू होते. कारण शैक्षणिक वर्षाचा आरंभ मास हा जून आहे, म्हणून 1 जूनला तो चालू होतो आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तो संपतो. म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून तो चालू होतो. आणि शैक्षणिक वर्षाबरोबरच आणि हा जो सेल्फ लर्निंग ओरिएंटेशन प्रोग्राम आहे, ह्याचं हे पहिलंच वर्ष आहे. त्याच्यामुळे त्याला अजून आम्हाला एस्टॅब्लिश करायचंय. ओके. मग नव्या प्रकल्पांकडे जसं काही सुचेल अर्थात म्हणजे ह्याच्यात अजून डेव्हलपमेंट होईल करायचं. आणि अजून काम खूप चालू आहे. म्हणजे जसे रिझल्ट येतील त्याच्यावर पुढे आधारित सगळं. खूप सुंदर काम आहे. खूप काय म्हणू शकतो की मुलांना आता तुम्ही म्हणालात तसंच सेल्फ लर्नर बनवण्याकडे वाटचाल करण्यासाठी मदत एक किंवा सुरुवात म्हणू शकतो, त्यांना इनिशिएट करून द्यायचं फक्त आपण, असं एक हा उपक्रम आहे अशा प्रकारचा. आणि त्याच्यातून मग मुलं पुढे घडतीलच. आणि अर्थात पुढे जाऊन ज्या पुढे आणखी निर्माण होणाऱ्या पिढ्या आहेत त्यांच्याकडूनच शिकणार आहेत, तर अर्थातच त्याचा उपयोग पुढे आपोआपच होत जाईल. असं नक्की त्याच्या मागे धोरण असं आहे. त्यामुळे नक्कीच ही कल्पना खूपच छान आहे. आणि मला वाटतं असं कोणीही आपल्या शाळेमध्ये जर करायचं असेल कोणालाही, तर ते नक्की करू शकतात. आणि त्याच्यासाठी जर गायडन्स हवा असेल किंवा त्याच्या संदर्भात जर का काही कन्सल्टंट तुम्ही म्हणजे करू शकत असाल, त्यांना कन्सल्ट करू शकत असाल, तर ते तुम्हाला नक्की संपर्क करू शकतील. करू शकतात अगदी एनी टाइम. काही वेलकम. तर खूप छान माहिती दिली तुम्ही याच्याबद्दलची, या सगळ्या उपक्रमांबद्दलची. तुम्हाला पुढच्या या वाटचालीसाठी तुमचा जो उपक्रम आहे हा असाच सुरू राहो, वृद्धिंगत होतो. आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा पुरेपूर उपयोग हो अशी अपेक्षा करतो. आणि तुमचा जो मौल्यवान जो वेळ आहे या सगळ्या उपक्रमात तुम्ही खरंच खूप बिझी असता, त्या बिझी शेड्यूल बद्दल तुम्ही हा जो वेळ काढला आणि आमच्या चॅनलसाठी तुम्ही मुलाखतीसाठी हा जो वेळ दिला, त्यासाठी खरोखर मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू.